पारदर्शकपणे व्हावा, निष्पक्षपणे व्हावा यासाठीची मागणी केली। यामध्ये आपण काही लोकांवर विश्वास ठेवतो, एक आध्यात्मिक श्रद्धा आपली असते, एक आध्यात्मिक भावना असते। माझं संपूर्ण कुटुंब हे वारकरी कुटुंब आहे, त्याच्यामुळे आमची जी श्रद्धा होती ती आध्यात्मिक दृष्टिकोनातून होती आणि म्हणून आम्ही कुटुंब ह्या देवस्थानशी जोडलं होतं। पण त्याची दुसरी जी बाजू आहे ती कधी आमच्या समोर आली नाही, काही माहीत असायचं कारण नाही। वर्षातल्या काही कार्यक्रमांना उपस्थित राहत असताना काही कालावधीसाठी आम्ही तिथं असायचो, त्याच्यामुळे जे काही घडले ते अत्यंत चुकीचे, अतिशय घाणेरडं कृत्य आहे। त्याचं कुठेही आम्ही समर्थन करणार नाही। पोलिसांनी त्याचा सखोल तपास करावा, आरोपीवर कठोर कारवाई करावी ही मागणी आम्ही महासंचालक असेल, आदरणीय वहिनी असतील, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील यांच्याकडे केलेली आहे। यामध्ये दोन गोष्टी मला प्रकर्षाने सांगायच्या आहेत। काल कोणी एक पत्रकार खबरदार पुढारी यांनी त्यांच्या वर्तमानपत्रात एक बातमी दिली होती 19/3/2025 ला। ही बातमी आमच्या समुपदेशकांकडे आली। समुपदेशक त्या विभागामध्ये काम करतात, विभागीय समुपदेशक असतात, त्यांनी ही बातमी त्यानंतर समुपदेशकाने त्यांना हे पत्र पाठवलेले 8 तारखेला। आमच्या प्रकल्प अधिकाऱ्याने हे पत्र पाठवून त्या पत्रामध्ये स्पष्ट दिलंय की आपल्या पेपरमध्ये जी बातमी आली त्याच्यामध्ये बातमीमध्ये काही मोघम स्वरूपात छापलेली आहे, तर या प्रकरणामध्ये आपल्याकडे काही माहिती असेल तर सविस्तर आयोगाला कळवावी। दुसरं पत्र आहे पोलीस अधीक्षकांना की तुम्ही तुमच्याकडे जी काही माहिती असेल ती माहिती या अत्याचाराच्या संदर्भात असेल किंवा काही असेल तर आपण पोलीस स्तरावरती कारवाई करावी, भूमिका घ्यावी, जे काही असेल। त्यापूर्वी माझ्या ऑफिसमधून संबंधित पत्रकाराला फोन गेला होता की तुमच्याकडे अशी काही तक्रार असेल, अशी काही माहिती असेल तर तुम्ही पोलिसांकडे जाऊन तक्रार दाखल करा। यानंतर तिथं स्थानिक पोलिसांनी सांगितलं की कोणती माहिती नाही, कोणत्या महिलेची तक्रार नाही। बऱ्याच वेळा चुकीच्या बातम्या ह्या छापल्या जातात आणि म्हणून त्यांनी आयोगाला ते पत्र पाठवले की आमच्याकडे कोणतीही माहिती नाही, जी काही बातमी मी दिली ती मोगम स्वरूपात दिलेली आहे, आमच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत। 2 दिवसापासून ज्या चुकीच्या बातम्या चाललेत त्याचा मी तीव्र निषेध करते। दुसरी गोष्ट, माझ्याकडे 5 तारखेला एका मुलीचा मेल आला, याच्यावरती नाव दिसेल म्हणून मी फक्त तुम्हाला लांबून हे दाखवते। या संबंधित मेलमध्ये त्या मुलीने कराडच्या ऑफिसमध्ये पूर्वी काम करणाऱ्या एका माणसाच्या संदर्भात तक्रार होती। कराडचा यामध्ये कुठेही उल्लेख नव्हता। तातडीने त्याच दिवशी